एका व्यसनी बापाने स्वतःच्याच गतिमंद मुलीला जनावरांच्या गोठ्यात पायाला दोरी बांधून डांबून ठेवलं। आईच्या मृत्यूनंतर अक्षरशः केळी टरबुजाच्या साली खाण्यास देऊन जिवंतपणीच बापाने मृत्यूच्या वेदना मुलीला दिल्यात। मात्र एका महिलेने तिचा आक्रोश ऐकून तिची सुटका केली। पैठणच्या हिना नामक महिलेला माहेरी गेलेली असताना हा प्रकार लक्षात आला। रिहानाची अवस्था पाहून तिला मायेचा पाझर फुटला आणि तिने मुलीची सुटका केली। बाल कल्याण समितीकडून सध्या मुलीवरती उपचार सुरू आहेत। अतिशय हृदयद्रावक अशी ही घटना आहे। आपण या दृश्यांमधून सुद्धा बघू शकतो की अतिशय छोट्या 2 वर्षाच्या या गतिमंद मुलीला पायाला दोरीला बांधून ठेवलेलं होतं अशा पद्धतीने गोठ्यामध्ये, आणि तिच्या वडिलांनीच हे केलं होतं। खरं तर वास्तविकपणे या मुलीच्या आईचा मृत्यू झाल्यानंतर तिची काळजी घेण्याचं सोडून तिच्या वडिलांनी अशा पद्धतीने गोठ्यात तिला बांधून ठेवलेलं होतं। केळीची सालं, त्यानंतर कलिंगडाची सालं, अशा पद्धतीने जो चारा म्हणून आपण गोठ्यामध्ये जनावरांना टाकतो तशा पद्धतीचं खाणं तिच्या समोर टाकून तिला या संदर्भामध्ये वागणूक कशी दिली आपण बघतोय। दरम्यान या संदर्भामध्ये दामिनी पथकाकडनं माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न एबीपी माझाने केलाय आणि माझाचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांच्याकडनं आपण या संदर्भातली माहिती घेऊया। कृष्णा, एकंदरीतच आपण हे जे दृश्य बघतोय ते अत्यंत हृदयद्रावक आहे आणि कशा पद्धतीने कोणी वडील आपल्या मुलीला अशी वागणूक देऊ शकतात, तिची सुटका कशी झाली, दामिनी पथकासोबत आपण आहात, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत, त्यांनी कशा पद्धतीने कारवाई केली आहे, पुढची कारवाई काय असणार आहे? अत्यंत हृदय पिळवटून टाकणारी ही घटना बीडच्या गेवराईमधली आहे आणि जन्मदात्या पित्यानंच अशा प्रकारचं क्रूर कृत्य केलेलं आहे आणि गतिमंद मुलीला ज्या पद्धतीनं बांधलं होतं ते अत्यंत दुर्दैवी आहे। आपल्यासोबत हे सगळं दामिनी पथक आहे, ज्यांनी खरं तर इथं आणल्यानंतर म्हणजे तिला इथं आणलं गेलं, एका सामाजिक संस्थेमध्ये ठेवलं गेलं, मात्र ती पुरुषांची होती आणि त्यानंतर तिचा योग्य ठिकाणी पोहोचवणं याची जबाबदारी या दामिनी पथकावरती होती आणि त्याच्या प्रमुख मिर्दे मॅडम आपल्यासोबत आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। मला पहिल्यांदा घटना सांगा, ही तुम्हाला कशी कळाली होती? ही घटना जे आपले खलीद अहमद जे त्यांची सामाजिक संस्था आहे त्यांनी आम्हाला कॉल करून सांगितलं की मॅडम अशी अशी मुलगी आहे आणि तिची परिस्थिती अशा प्रकारची आहे, तिच्या वडिलांनीच तिला गोठ्यामध्ये बांधून ठेवलं होतं आणि तिथून तिची कशी तरी सुटका करण्यात आली। तर आमची सगळी मुलांची संस्था असल्यामुळे आम्ही मुलींना इथं ठेवू शकत नाही, तर आमची प्लीज तुम्ही मदत करा म्हटले। त्यावरून आम्ही मग त्या मुलीला घेतलं आणि तिचं मेडिकल वगैरे सगळं टेस्ट केल्यानंतर ॲक्च्युली तिला गोठ्यामध्ये बांधल्यामुळे त्या मुलीचे कसलेच अवयव डेव्हलप झाले नाही, म्हणजे तिला बोलता येत नव्हतं, तिला ऐकता येत नव्हतं आणि फार लहान वयापासून तिचा आणि माणसांचा संपर्कच आला नाही, त्यामुळे त्या मुलीला आपण काय बोलतो हे काही कळतच नव्हतं। तर त्यांनी तिचा सांभाळ व्यवस्थित केला खालिद अहमद सरांनी आणि ज्यावेळेस आमच्याकडे ती मुलगी आणली त्यावेळेस आम्ही तिचे मेडिकल्स वगैरे व्यवस्थित टेस्ट केले आणि बाल कल्याण समितीसमोर तिला हजर केलं। तिथे शेरखाने मॅडम यांनी त्या मुलीला पाहिल्यानंतर त्यांनी तिचा भारतीय समाज केंद्र येथे तिची आपण पुनर्वसन केलेलं आहे। तुम्ही पण आई आहात, काय वाटलं पहिल्यांदा हे सगळं बघून? सर, जेव्हा ते बघितलं तर अक्षरशः म्हणजे अंगाचा थरकाप होईल असं, पायाखालची माती सरकली म्हणतात तसं। तिला आई नव्ही, बिना आईची लेकरू, आणि तिला ती बोलण्याचा खूप प्रयत्न करत होती आणि खाण्यासाठी खूप तडफड होती। तर त्यामुळे त्या मलाही खूपच म्हणजे हृदय हे लावून टाकणारी घटना मला दिसून आली। त्यामुळे आम्ही जीवाची पर्वा न करता तुम्ही तिला मांडीवरती घेतलं होतं, तर तिला तुम्ही सांभाळलं, ती खाण्याची इच्छाच्या बद्दल तुम्ही बोलत होता? हो, खाण्याची इच्छा, तिला ते किराणा दुकान दाखवला मी, ती प्रत्येक गोष्टीकडे हात लांबत होती। तिला पाण्याची बॉटल दिली तर ती पाण्याची बॉटली अक्षरशः तिनं 3 बॉटल पाणी पिलं, 2-4 कुरकुरे वगैरे हे सुद्धा खाल्लेत आणि खूप म्हणजे आम्हाला समाधान वाटलं का बाल कल्याण समिती आणि आमच्या टीमनं खालेद सरांनी विशेष सहकार्य करून आम्ही त्या मुलीचं पुनर्वसन केलं। पूर्वी ही एक खालेद सर आहे, त्यांची सामाजिक संस्था आहे, यांचा पण खूप मोठा वाटा आहे, कारण की पैठणमधून आल्यानंतर त्यांनी खरं तर पाहिलं। काय प्रतिक्रिया आहे सगळं ऐकल्यानंतरच्या, अगदी थोडक्यामध्ये? साहब, ये प्रतिक्रिया तो क्या है कि ऐसा लगता कि जो बच्ची को जब मैंने पहले पहली बार देखा था, ऐसा लगता था कि मानवता तो कहीं नहीं बची नहीं। अगर बाप अपनी बच्ची पर इतना जुल्म करता हो, अगर आप फोटो देखेंगे बच्ची के तो पैर बंधे हुए उसके, यहाँ पर मार का निशान था और उसके जिस्म पर मार के जख्म का निशान था। तो हमने पहले तो उसको, हमारे पास तो हॉस्टल है, बॉयज़ हॉस्टल है हमारा, तो हम बच्चों को रखते नहीं, लेकिन वो बच्ची की हालत देखने के बाद मेरे रहा नहीं गया और मैंने अपने पास रखा। फिर उसका इलाज करे, हमने उसका ट्रीटमेंट किए
ट्रीटमेंट करने के बाद जो है तो हमने उसको उस्मानपुरे में एक स्कूल है एक वहाँ लास्ट लेके- सवाल मेरा, क्या कार्रवाई होनी चाहिए ऐसे पिता पर? सब मेरे को तो लगता है कि वो कार्रवाई क्या होनी, जो खुद मरा हुआ है पहले से, उसके कुछ काबिल ही नहीं है कि बच्चों को पाल सके वो, तो ऐसे लोग तो बहुत है सब दुनिया में, जिंदगी में। ऐसे क्या कार्रवाई करिए, खुद पहले ही कृष्णा मरा हुआ एक है। क्षण थांबवते. कृष्णा, आपल्या बरोबर या क्षणी घटनास्थळावरनं माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी विकास माने आहेत. आणि विकास, ज्या पद्धतीने आता या संदर्भातली माहिती समोर येते की त्या मुलीला पाणी देण्यासाठी 3-3 बाटली पाणी पाजायला लागलं, तिला पाणीही मिळालेलं नव्हतं. नक्की कधीपासून या मुलीला इथे बांधून ठेवण्यात आलेलं होतं? काय पद्धतीचे वडील आहेत हे? कशा नराधम माणसाने हा सगळा प्रकार केलाय, काय सांगता येईल? निश्चितपूर्वी मी खरं तर हा परिसर दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आपण ज्या ठिकाणी सांगितलं हा गेवराई शहर आहे आणि याच गेवराई शहरामध्ये हा संपूर्ण कुरेशी मोहल्ला म्हणून ओळखला जातो. आणि खरं तर इथे स्थानिक जे लोक आहेत ते माहिती द्यायला तयार नाही आहेत, कारण की खरं तर तो नराधम जो पिता होता तो याच ठिकाणी राहायला होता. आणि जे सध्या आपण ही दृश्य पाहतो याच ठिकाणच्या पाठीमागच्या साईडला तो व्यक्ती जो आहे तो राहत असल्याची देखील प्राथमिक माहिती जी इथल्या स्थानिकांनी दिलेली आहे. यापूर्वी तो इथे राहायचा, मात्र त्याच्या बायकोचं ज्यावेळेस निधन झालेलं होतं त्याच्या निधनानंतर जो आहे तो या ठिकाणावर गेलेला होता. त्याची एक गतिमंद मुलगी होती. जो नराधम पिता आहे, जो वारंवार आपण त्या दृश्यामध्ये पाहतो आहोत, त्या पित्यानेच खरं तर या मुलीवरती या ठिकाणी डांबून ठेवलेलं होतं. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जे स्थानिक लोक असतील, जे त्यांचे नातेवाईक असतील, ती कुठल्याही पद्धतीने माहिती द्यायला खरं तर तयार नाही आहे. गेवराई शहरामध्ये तो जो पिता होता तो वास्तव्यास होता आणि निश्चितच या ठिकाणी जे सांगितलं जातं तो व्यसनाधीनता होता का याची देखील सध्या पोलीस माहिती घेत आहेत, कारण की गेवराई पोलीस ठाण्याच्या अंतर्गत संपूर्ण हे प्रकरण जे आहे ते हाताळण्यात आलेलं होतं. आणि जे संभाजीनगर आहे, संभाजीनगरचे दामिनी पथकानं यामध्ये महत्त्वाची कामगिरी केलेली आहे आणि स्थानिक पोलिसांनी देखील या ठिकाणी त्यांना मदत केलेली होती. आपण या ठिकाणच्या स्थानिकांना देखील माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, मात्र स्थानिकांकडनं जी काय आहे त्याच्याबाबत कुठली माहिती द्यायला तयार नाही आहेत. मात्र या ठिकाणी एक गोठा होता, परंतु त्या गोठ्याच्या इकडे जाण्याचा ज्यावेळेस प्रयत्न केला गेला त्या ठिकाणी आपल्याला जाऊन दिलं जात नाहीये खरं तर. आणि हा संपूर्ण परिसर म्हणजे गेवराई शहरातला हा परिसर आहे जो कुरेशी मोहल्ला म्हणून ओळखला जातो. आणि याच ठिकाणी तो जो पिता आहे तो वास्तव्यास असल्याची देखील माहिती काही जण देत आहेत, परंतु या ठिकाणचे काही स्थानिक जे आहेत ते मात्र या ठिकाणी नक्कीच स्थानिक माहिती देत नाहीयेत. कुठेतरी ते पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात का काय या वडिलांना, असं सुद्धा यामध्ये संशयावा. धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.